परफॉर्मन्स अँड डायलेक्ट कोच असं म्हणून काम करतो. प्रत्येक भाषेला त्याचा एक सूर असतो, त्याला एक ताल असतं, एक लय असते. तर ती लय आपल्याला पकडायची असते बोलत असताना. आता नवाजुद्दीन सिद्दीकी उत्तर प्रदेशमध्ये वाढलेलं एक व्यक्तिमत्व, ज्याला तसा महाराष्ट्राचा काही असं म्हणजे काही गंध नाही, कल्चर माहिती नाही, आणि त्याला ती बॉडी लँग्वेज आपल्याला द्यायची आणि मग त्याला कशा प्रकारे आपल्याला ती देता येईल. ज्या व्यक्तीला बॉडी आणि ब्रीदिंग हे कळलं त्याला अभिनय कळला असं मला वाटतं. कसं आहे दादा? एकदम व्यवस्थित, मजेत. तुम्ही सांगा. सध्या काय चालू आहे तुझं? सध्या मी जस्ट आता छावा फिनिश केली. छावा नावाचा एक चित्रपट, विकी कौशल आहे त्यामध्ये. विकी कौशल. सो ती आता जस्ट 12 मेला त्याचं शूटिंग मधलं रॅपअप झालं आमचं. आता 6 डिसेंबरचं रिलीज आहे. बस ती आता संपवली आणि आता वेब सिरीजचं एक काम सुरू आहे. बाकी आणखी एका सिनेमाचं काम सुरू आहे, पण ते आता अजून म्हणजे रिव्हील नाही करू शकत, पण सुरू आहे आता बोलणं. बरोबर. ऑफिशियली ती पण बॉलिवूड फिल्म आहे, सो त्याचं आता बोलणं सुरू. आता तू ऍक्टर ट्रेनिंग पण करतो, डायलेक्ट वर काम करतो ऍक्टरच्या. जेव्हा तू हे करतो, जे ऍक्टर हिंदीमध्ये काम करतात आणि डायलेक्ट मराठी आहे, जसं छावा आणि ठाकरेचं पण तू केलेलं आहे, त्यावेळेस त्यांची ट्रेनिंग कशी घेतो? मुळात ते डिपेंड करतं, म्हणजे ऍक्टर टू ऍक्टर. लँग्वेजेस मी फक्त मराठी असं नाही करत, आणि मुळातच मी डायलेक्ट फक्त ओरिएंटेड काम करत नाही. म्हणजे जर मला तशा ऑफर जरी झाल्या तरी मी बऱ्यापैकी त्या ऑफर्स तसं डिनाय करतो, किंवा कारण की बिकॉज माझं मुळात काम करण्याचं जी काही पद्धत आहे त्याच्यात मी परफॉर्मन्स अँड डायलेक्ट कोच असं म्हणून काम करतो, ज्या कुठल्याही मी फिल्म्स केलेल्या आहेत. सो त्याच्यात आणि डायलेक्ट समजा मी करत असेल तर मी फक्त मराठीशी निगडीत असं मी काम करत नाही. डिफरंट लँग्वेजेस चं मी काम करतो. जसं मी फॉर एक्झाम्पल 32 गुल मीटर चालू नावाची फिल्म केली होती. त्यात पहाडी म्हणजे टिपिकल जी ऋषिकेशच्या, आम्ही बेसिकली उत्तराखंडमध्ये ती शूट केली होती फिल्म. सो त्याच्यात मुळात जी उत्तराखंड मधली जी प्रॉपर ज्या प्रकारची हिंदी बोलल्या जाते, आणि आम्ही न्यू टेहरी नावाची एक जागा आहे, टेहरी नावाचं एक गाव आहे, आणि त्या गावाच्या इथेच न्यू टेहरी एक असं आपण जसं मुंबई नवी मुंबई म्हणतो त्या पद्धतीचं आणखी एक त्यातलंच एक्सटेन्शन असं गाव वसलेलं आहे. सो तिथे आम्ही शूट केलं होतं. सो मग तिथली जी पहाडी लँग्वेज आहे, सो त्या पद्धतीची लँग्वेज कशा प्रकारे करता येईल तर ती पण मी केली आहे. सो मग डिफरंट डायलेक्ट्स असतात. सो आता आम्ही हंसा केली होती, मानव कॉलनी डायरेक्ट केली होती ती फिल्म आम्ही करताना टिपिकल उत्तराखंड, सोनापानी, अल्मोडा वगैरे तुम्ही ऐकलं असेल, राणीखेत. सो तिकडची ती वेगळी लँग्वेज होती, म्हणजे डायलेक्ट डिफरंट होता. हिंदी जरी असेल किंवा उत्तराखंडमध्ये पण डिफरंट डायलेक्ट्स आहेत, ज्याला आपण काय म्हणू, त्या रिजन मधली ती लँग्वेज. सो मग त्या प्रकारच्या डायलेक्टवर आम्ही काम केलं. सो फक्त लँग्वेज, मुळात डायलेक्ट ही एक जी पद्धत आहे, आपण जे म्हणतो की डायलेक्ट कोच, किंवा समजा ज्याला त्या लँग्वेजचं नॉलेज आहे, उद्या समजा आपण महाराष्ट्रीयन आहोत तर आपण मराठी बोलतोय, सो म्हणून मग आपण त्या डायलेक्टचं ट्रेनिंग द्यायला हवं असं नाही आहे मुळातच. जेव्हा आपण डायलेक्ट विषयी जर आपण होलवर जर बघायला गेलो तर मुळात डायलेक्ट आपण कुठल्याही भाषेचा पकडू शकतो, म्हणजे लहेजा, हेल ज्याला आपण म्हणतो. सो त्याचा तुम्ही कशा प्रकारे त्याचे इंटोनेशन्स वर्क करतात, म्हणजे मुळात आपण कुठल्याही हिंदी सिनेमांमध्ये आपण टिपिकल पंजाबी समजा डायलेक्ट बघितला, आता आपण प्रामुख्याने आपल्याकडे जे असतात, किंवा हरियाणवी म्हणूया आपण, किंवा बिहारी, किंवा यूपी साईड म्हणजे भोजपुरी, मैथिली, या ज्या लँग्वेजेस आहेत हे डायलेक्ट्स आहेत. सो प्रमाण हिंदी जसं प्रमाण मराठी असते तशी प्रमाण हिंदी पण असते. त्याच्यात आपण त्याला खडीबोली हिंदी असं म्हणतात. सो त्या खडीबोली हिंदीच्या अंतर्गत मग ज्या रिजननुसार जसे रिजन्स आहेत आपल्याकडे, जे स्टेट्स आहेत, आणि त्या स्टेट्समध्ये डिफरंट जसं आपण म्हणतो की प्रत्येक 8 किलोमीटरवर लँग्वेज चेंज होते, भाषा चेंज होते भौगोलिक परिस्थितीनुसार. सो तसंच त्या लँग्वेजचा आघात जसा असतो तो पण चेंज होतो. भलेच ती लँग्वेज जरी सेम जरी असली, आपल्याला साऊंड ती सेम जरी करत असेल तरी सुद्धा, म्हणजे आपण आता मराठी, आपण महाराष्ट्रामध्ये डिफरंट भाषा आहेत, सगळे मराठी बोलतात,
पण जसं जसं तुम्ही प्रत्येक 8 याच्यानंतर किलोमीटर नंतर ती लँग्वेज चेंज होते. विदर्भात वेगळ्या पद्धतीची मराठी बोलल्या जाते, मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीची, मराठवाड्यामध्ये पण डिफरंट डिफरंट त्या त्या रिजननुसार त्यांची त्यांची लँग्वेज आहे. पुण्यामध्ये एक वेगळं आहे, बारामती म्हणूया किंवा आपण कोकणातली लँग्वेज म्हणूया. सो तसंच म्हणजे हे डायलेक्ट्स डिफरंट डिफरंट बदलतात. तो आम्ही काम करत असताना आम्ही त्याचे पंक्च्युएशन्स, त्याचे इंटोनेशन्स कशा प्रकारे वर्क करतात किंवा आपल्या व्होकल कॉर्ड्सनुसार आपण त्या कशा पद्धतीने त्याच्यावर काम करू शकतो या गोष्टींवर आम्ही लक्ष देतो. आणि मग ती उच्चारण्याची पद्धत म्हणजे जसं मी सांगितलं की इंटोनेशन्स असतात. त्या इंटोनेशन्सनुसार आम्ही त्या गोष्टी प्रॉपर वर्क करून त्या डायलेक्टवर काम करतो आणि मग ते नटांकडून करून घेतो. सो असं कधी नसतं की ती लँग्वेज तुम्हाला येते ते तुमचं प्लस पॉइंट असतं. पण तुम्हाला त्यातले डिटेलिंग जर शोधायचे असतील, तर तेव्हा ते शोधताना तुम्हाला त्याचा ग्रॅमॅटिकलच अभ्यास करावा लागतो. पण ग्रॅमॅटिकल म्हणजे टेक्निकॅलिटीजच्या अंगाने मी ग्रॅमॅटिकल म्हणतोय. अदरवाईज ते होणार नाही. कारण की तुम्हाला कंप्लीट जसं मी बोललो की कुठल्याही ज्या आपल्याकडे आता समजा बॉलिवूड सिनेमांमध्ये हरियाणवी असते, पंजाबी असते. जसं मी डिफरंट डिफरंट हे सांगितलं. पण प्रामुख्याने आपल्याला पंजाबी प्रॉपर असे इन्फ्लुएन्स्ड बॉलिवूड फिल्म्स बघायला मिळतात. हरियाणवी इन्फ्लुएन्स्ड बघायला मिळतात. बिहारी, भोजपुरी. सो ते पण काय टिपिकल कौन बा, ख्यानी बा असं कोणी बोलत नाही. त्यातल्या त्यात तो हेल घेतात, तो लहजा घेतात आणि मुळात ती हिंदीच बोलत असतात. पण ते जे मी म्हणालो इंटोनेशन्स, त्या इंटोनेशन्सवर त्या पद्धतीने काम केलं जातं. त्याच्यामुळे जेव्हा ते ऑडिबल होतं, जेव्हा ते आपल्याला ऐकायला येतं, तर मग त्या डायलेक्टने किंवा तो साउंड ते आपण म्हणजे ते नटांकडून करून घेणं महत्वाचं असतं आणि ते घेऊन येणं महत्वाचं असतं. हां, सो तेच आहे की आपण या ज्या फिल्म्स बघतो त्याच्यामध्ये टिपिकल हे नसतं. मुळातच ती त्यातल्या त्यात आपण तो लहेजा घेतो आणि मग त्या लहेजावर पण ती ऑथेंटिसिटी वाटली पाहिजे. ते ऑथेंटिक वाटलं पाहिजे नटांच्या तोंडून. जर म्हणजे चांगलं उदाहरण सांगायचं तर आता फॉर एक्झाम्पल शूल बघितला असेल, सयाजी शिंदे. तर सयाजी शिंदेने वाटतच नाही सयाजी शिंदे महाराष्ट्रीयन. तुम्ही इतर फिल्म्स बघा त्याच्यात वाटतात. पण ज्या पद्धतीचा आता मग त्यांची प्रोसेस तुम्ही मनोज वाजपेयींनी फार सुंदर इंटरव्ह्यू घेतलाय. त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी 1.5 महिन्याआधी जाऊन तिथे प्रॉपर हे केलं. तिथल्या लोकांबरोबर राहिलो आणि तिथे जाऊन मग मी त्यांच्याबरोबर त्यांची भाषा ऐकली. काही लोकं मनोज वाजपेयींनी त्यांना प्रोव्हाइड केली आणि त्यांच्यासोबत बसून त्यांच्याबरोबर संभाषण करून ते प्रॉपर ती लँग्वेज ते शिकले. लँग्वेज शिकले म्हणजे ते आघात शिकले. इंटोनेशन्स त्यांनी त्या प्रकारच्या या इंटोनेशन्स ते ऐकले की कशा प्रकारे यांचे सगळं म्हणजे मुळातच एक प्रत्येक भाषेला त्याचा त्याचा एक सूर असतो. त्याला एक ताल असतं, एक लय असते. तर ती लय आपल्याला पकडायची असते बोलत असताना. आपण मराठी जेव्हा बोलतो, मराठी आता तुम्ही बऱ्यापैकी बघत असाल की बऱ्यापैकी ऍक्टर्स, मराठी ऍक्टर्स हिंदी जेव्हा बोलतात तेव्हा पकडल्या जातात किंवा कळतात की अरे महाराष्ट्रीयन आहे. बिकॉज जसं हिंदी ही लँग्वेज आहे ही फार उर्दू इन्फ्लुएन्स्ड आणि अशा प्रकारची लँग्वेज आहे आणि उर्दू, फारसी हे बोलत असताना फार नजाकत वाली लँग्वेज आहे. त्यामुळे जेव्हा आपण ते बोलत असतो ना, त्यांचे तलफ्फुज जेव्हा आपण उच्चारत असतो, तेव्हा उच्चारताना पण तो सॉफ्टनेस असतो. त्यामुळे ती हिंदी पण मग त्या प्रकारची आली. फार तहजीब ओरिएंटेड ती लँग्वेज आहे. तुझं प्रिपरेशन काय असतं? कारण तुला त्या ऍक्टरच्या 2 पावलं पुढे हां, मग तेच मी सांगतोय, की आता जेव्हा म्हणजे आपण जेव्हा हे बोलतोय, समजा आता आपण हिंदी बद्दल बोलतोय, तर हिंदी बोलत असताना या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि समजा एक मराठी नट आहे आणि समजा तू आता डायलेक्टचा आपण समजा विषय घेतला. आपण परफॉर्मन्स बाजूला ठेवू. पण आता समजा डायलेक्टचा विषय घेतला, तर डायलेक्ट हे करत असताना तो महाराष्ट्रीयन आहे समजा आणि त्याला एक हार्डकोर त्याचा एक ॲक्सेंट आहे. महाराष्ट्रीयन ॲक्सेंट आहे, की आता है आपण कुठे नेझल वापरायचं आहे, कुठे नुक्ते वापरायचे आहेत, याचं नॉलेज नसेल आणि ती हार्श आपण मराठी जशी लँग्वेज आहे ती फार अशी आपण जेव्हा बोलत असतो तेव्हाच आपण असं ठळक बोलतोय, ठाशीव बोलतोय असं साऊंड करतो. ऐकत असतानाच आपण जेव्हा बोलत असतो मराठी, की कसा आहेस? आपण तेच हिंदी बोलतो तेव्हा कैसे है आप? कैसे हो आप? किंवा कैसे है आप? सो Softness जे येतो. बोलतानाच ते कैसे है आप? किती पण तुम्ही म्हणजे बोलायला गेलात कैसे है आप असं नाही होत. कैसे है आप? ऑल गुड. मतलब आता आपण मी हिंदीत इंग्लिशमध्ये बोलू पण बोलता बोलता की कैसे है आप? ठीक आहे ना सब? आपण जेव्हा मराठीत बोलतो कसा आहेस? ठीक आहे ना सगळं? सो हा ठाशीवपणा एक येतो, ठळकपणा येतो. बोल्ड लेटर्समध्ये
आपल्याला असं दिसायला लागतं, किंवा साऊंड जरी करतंय तेव्हा आपण इमेज ओरिएंटेड आपण बघायला गेलो तर बोल्ड लेटर्समध्ये ते दिसतं सगळं. तर तेच प्रत्येक लँग्वेजचा त्याचा तो गोडवा असतो, आणि त्या लँग्वेजची उच्चारण्याची एक पद्धत असते. ती पद्धत आत्मसात करणं फार महत्वाचं असतं. सो त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही मुळात काम करतो, आणि नंतर मग ते नटांकडून काढून घेण्याचं काम, किंवा त्याच्यासाठी एक प्रोसेस तयार करावी लागते. त्याचे प्लसेस आणि त्याचे मायनसेस त्या नटाचे लक्षात घेऊन त्या गोष्टीवर काम करावं लागतं. तर मग ते आपल्याला नटांकडून नीट व्यवस्थित काढता येतं. येस. तर मला अजून एक प्रश्न होता, की आता तू हे काम करतो ऍक्टर ट्रेनिंग, हे आधी नव्हतंच, म्हणजे स्वतःच ऍक्टरला जाऊन ते करणं हे होतं. तर जेव्हा तू आला त्यावेळेस कशा अपॉर्च्युनिटीज होत्या, किंवा ते आपल्याकडे नव्हतं, पण आता लाईक हॉलिवूड कल्चरमध्ये हे पूर्वीपासून बऱ्यापैकी हे आहे. म्हणजे लाईक आता जसं व्हॉइस ऍक्टिंग ट्रेनर किंवा व्हॉइस थेरपिस्ट म्हणून खूप मोठं नाव आहे सिसली बेरींचं. त्यांनी बऱ्याच ऍक्टर्स लोकांना ट्रेन केलेलं आहे, आणि सक्सेसफुल जे हॉलिवूड ऍक्टर्स आहेत त्या बऱ्याच ऍक्टर्स लोकांना त्यांनी ट्रेन केलेलं आहे व्हॉइसच्या किंवा डिक्शनच्या अंगाने. किंवा मायकल केन आहेत. मायकल केननी बऱ्याच ऍक्टर, स्वतः ऑस्कर अवॉर्ड विनर ऍक्टर आहेत, आणि स्वतः हॉलिवूड ऍक्टर आहेत, म्हणजे ब्रिटिश ऍक्टर आहेत ते मुळात, पण त्यांनी हॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी खूप प्रचंड कामं केलेली आहेत. सो त्यांनी बऱ्यापैकी ते म्हणजे ऍक्टिंग कोच म्हणून त्यांनी कामं केली, आणि आता तर भरपूर ऍक्टिंग कोच आहेत. पण मुळातच आपल्याकडे तो कल्चर नव्हता. तो कल्चर काही म्हणजे समजा आम्ही एक त्याचा पाया आम्ही रचलाय बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी म्हणूयात. सो हो, ते आपल्याकडे कल्चर नव्हतं, आणि मुळात त्या पद्धतीचा सिनेमा पण नव्हता. त्या पद्धतीचा सिनेमा आज किंवा गेल्या काही वर्षांमध्ये तो घडायला लागलाय. म्हणजे अभ्यास करून स्क्रिप्ट ओरिएंटेड सिनेमा आपण म्हणूया. पूर्वी पण होता, स्क्रिप्ट पूर्वी पण होत्या, आणि त्याला महत्व पण तेवढंच होतं. पण आता ज्या पद्धतीचा सिनेमा बदलत चाललेला आहे, चाहे तो म्हणजे टेक्निकॅलिटीज नी म्हणूया, त्या अंगाने म्हणूया, किंवा स्क्रिप्टच्या अनुषंगाने म्हणूया, आता लव्ह स्टोरीजच्या पलीकडे सिनेमा पोहोचलाय. बॉलिवूड सिनेमा तरी मी आता म्हणेन, मराठी सिनेमा किंवा बंगाली सिनेमा म्हणूया, किंवा अजून वेगवेगळ्या रिजनल जेवढे सिनेमे आहेत, मल्याळम सिनेमा म्हणूया, हा पण तेवढाच स्ट्रॉंग आहे किंवा होता पूर्वी पण. पण आता हिंदी सिनेमामध्ये समजा लव्ह स्टोरीज किंवा कमर्शियल सिनेमामध्ये लव्ह स्टोरीजला जास्त वाव होतो. आपल्याकडे पण म्हणजे गोविंद हेलानींनी केलेलं आहे, श्याम बेनेगलांनी केलेलं आहे. सो अशा मोठ्या मोठ्या डिरेक्टर्सनी केलेलंच आहे हिंदीमध्ये पण. पण आत्ता ज्या पद्धतीचा आपण जो कमर्शियल सिनेमा बघत होतो, की हिरो, हिरोईन आणि लव्ह स्टोरी, हा जो सेटअप आहे, हा सेटअप आता जेवढाच म्हणजे त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आज स्क्रिप्ट्स, कॅरेक्टर्स, आणि डिफरंट काइंड ऑफ कॅरेक्टर्स, आणि त्यांची एक जर्नी, किंवा आता म्हणूया आपण डिफरंट जॉनर्सचे फिल्म्स यायला लागल्या, लाईक ऑटोबायोग्राफीज यायला लागल्या, जसं बायोपिक आपण ज्यांना म्हणतो, बायोपिक यायला लागले, किंवा काय म्हणा लव्ह स्टोरीज जरी असतील तरी लव्ह स्टोरीज मध्ये पण चॅलेंजिंग कॅरेक्टर्स यायला लागले. त्याच्यावर बऱ्याच वेगळ्या म्हणजे हॉलिवूड कल्चरचा एक इन्फ्लुएन्स झालेला आहे, कोरियन फिल्म्सचा एक इन्फ्लुएन्स झालेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण तो इन्फ्लुएन्सेस असल्यामुळे पण आजकाल आणखी ते डेव्हलप व्हायला लागलेलं आहे. सो तो जो कोर हे आहे तुमच्या कॅरेक्टर्सचा कोर, त्याचा बॅकग्राऊंड म्हणूया, त्याची जर्नी म्हणूया, त्या कॅरेक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी आज प्रत्येक ऍक्टरला त्याचा तो वेगळेपणा क्रिएट करण्यासाठी ऍज अन ऍक्टर म्हणून आमच्यासारख्या लोकांची मदत लागते त्या लोकांना. आणि जेव्हा तू आला त्यावेळेस डिरेक्टरचं किंवा ऍक्टरचा काय रिस्पॉन्स होता? कारण ऍक्टरला एक काम करण्याची सवय लागलेली असते एका पद्धतीमध्ये, एका प्रकारे, तर ती मोडताना किंवा डिरेक्टरचे काय रिस्पॉन्स होते? नाही, ते प्रत्येक डिरेक्टर गणित ते चेंज होतं, कारण की म्हणजे मी बऱ्याच म्हणजे आतापर्यंत जेवढ्या डिरेक्टर्स बरोबर मी बऱ्याच डिरेक्टर्स बरोबर तसं आता बॉलिवूडमध्ये काम केलंय. बऱ्याच डिरेक्टर्स बरोबर असं मी जे बोलतोय, म्हणजे बऱ्याच डिरेक्टर्स म्हणजे 100 डिरेक्टर्स झालेत असं पण माझं म्हणणं नाही. फक्त बऱ्याच डिरेक्टर्स बरोबर म्हणण्याचा माझा एक सेन्स असा आहे, की वेगवेगळ्या जॉनरच्या डिरेक्टर्स बरोबर मी काम केलेलं आहे. त्यांच्या जी काही पद्धत आहे त्या पद्धतींना मी समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामुळे त्या दरम्यान मला असा एक अनुभव आला, की
प्रत्येक डिरेक्टरची एक वेगळी प्रोसेस असते, त्या जे आपण नाटकांमध्ये पण बघतो तशीच फिल्म्समध्ये पण एक प्रोसेस असते. आणि मुळात पूर्वी जसं तू म्हणालास की डिरेक्टर बरोबर एक्सपिरियन्स कसा आहे किंवा डिरेक्टर तिथे कशा पद्धतीने घेतात, बिकॉज हे किती म्हणलं तरी हे डिरेक्टर कडून एक इनपुट्स आलेले असतात किंवा इनिशिएटिव्ह किंवा त्याचं हे काम आहे. आणि आज ती पद्धत एक ऍक्टिंग कोचच्या स्वरूपाने किंवा डायलेक्ट कोचच्या स्वरूपाने ती आलेली आहे, होऊ घातली आहे. सो त्याच्यात त्याचं काम एकतर मुळात हलकं होतं थोडंसं मुळात. आणि आज डिपार्टमेंट्स वेगवेगळे केल्यानंतर ऑब्व्हियस आहे, आता मी जेव्हा पहिल्यांदा काम करतो तेव्हा किंवा समजा डिरेक्टर जेव्हा माझ्याबरोबर काम करतो, तर डिरेक्टर मला ऑलरेडी त्याला काय हवंय किंवा पूर्वी म्हणजे त्याचा अप्रोचच असा असतो की तो मला जेव्हा स्क्रिप्ट देतो स्वतःची, तो तेव्हा स्क्रिप्ट वाचल्यानंतर किंवा मला तो आधीच सांगतो की तू स्क्रिप्ट वाचून घे. मग मी ती स्क्रिप्ट वाचतो. ती वाचल्यानंतर मला काय माझे विचार आहेत, माझे इनपुट्स काय आहेत, ते समजून घेतो की मला काय वाटतं. मग आम्ही त्या सगळ्या गोष्टींवर डिस्कस करतो. हा म्हणजे डिरेक्टर्स, आता आपण वेगवेगळ्या डिरेक्टर्स बरोबर काम करत असताना त्या डिरेक्टरची एक पद्धत असते काम करण्याची. मुळातच आमचा असा अप्रोच असतो किंवा माझी एक जी पद्धत असते आणि त्याची जी पद्धत असते, आम्ही ऑलमोस्ट एकमेकांची पद्धत त्या प्रोसेसमध्ये समजून घेत असतो मुळात सुरुवातीला. बिकॉज जसं त्यांनी मला स्क्रिप्ट दिली आणि मग मी स्क्रिप्ट वाचन प्रॉपर झालं की मग मी माझे काही इनपुट्स सांगतो किंवा मला काय वाटलं ऑनेस्टली ती मी त्याच्याबरोबर गोष्ट शेअर करतो. त्यानंतर त्याला काय अपेक्षित आहे त्याच्या कॅरेक्टर्स कडून ते तो मला सांगतो. आणि मुळातच ऑब्व्हियस आहे, याच अंगाने मी जेव्हा वाचन करतो तेव्हा ऑब्व्हियस आहे याच अंगाने मी सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. मग माझे जे पॉइंट्स आहेत ते मी कॅरेक्टरच्या अनुषंगाने मी त्याच्यासोबत शेअर करतो. आणि नंतर मग आम्ही प्रॉपर वन पेजवर येऊन ती मग मी प्रोसेस स्टार्ट करतो. आणि मग जसं मी सांगितलं की त्या नटाचे प्लसेस मायनसेस काय आहेत त्यानुसार मग ती प्रोसेस तयार होत असते. माझी एक पद्धत ठरलेली आहे किंवा माझा एक आपला एक सिलेबस आहे, पण तो सिलेबस त्या नटानुसार पण बदलत असतो. आणि आता जसं मी मेघना गुलजारांबरोबर काम केलं जेव्हा आता सॅम बहादूर करत असताना, तेव्हा त्या असं मला पहिलं जेव्हा आमचं इंट्रोडक्शन सेशन होतं, इंट्रोडक्शन म्हणण्यापेक्षा माझी फर्स्ट मीटिंग जेव्हा होती त्यांच्यासोबत, तेव्हा मी RSVPच्या ऑफिसमध्ये गेलो आणि दुपारची वेळ होती. आणि सो त्या मला म्हणाल्या की मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की मी अशा पद्धतीचं काही आतापर्यंत केलेलं नाही आता माझ्या प्रिव्हियस फिल्म्स पर्यंत, पण मला हे करायचं आहे आणि मला हे समजून घ्यायचं आहे मुळात काय असतं. त्याच्यानंतर मग मी त्यांना काही एक्झाम्पल्स दिले आणि मी कशा प्रकारची माझी जी पद्धत आहे ती मी त्यांच्यासोबत म्हणजे प्रॉपर शेअर केली. आणि मुळात म्हणजे सांगताना मी या गोष्टीचं म्हणजे काय म्हणूया, ही गोष्ट लक्षात ठेवली की बाबा ती एकतर मेघना गुलजार आहे, त्यांनी ह्या पद्धतीचा सिनेमा केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे, आणि माझ्या आवडत्या पण डिरेक्टर आहेत त्या, वन ऑफ द ज्या काही माझ्या फेवरेट डिरेक्टर्स आहेत त्याच्यापैकी त्या पण एक डिरेक्टर आहेत. सो त्यांच्यासोबत मी ही गोष्ट सांगत असताना त्याच्यापूर्वी मी गोष्टीचं म्हणजे मुळात त्या गोष्टीकडे फार लक्ष ठेवून बोलत होतो की म्हणलं मॅम तुम्ही आत्ता सॅम बहादूर आता आपण प्री प्रोडक्शन मध्ये जेव्हा आपण काम करतोय त्याच्या आधी तुम्ही एक फोटोशूट केलेलं आहे आणि मी तेव्हा जॉईन करायचं होतो प्रोजेक्ट. सो म्हणलं तुम्ही फोटोशूट केलेलं आहे आणि म्हणजे विकीचं फोटोशूट त्यांनी केलं होतं. म्हणजे सॅम मानेकशॉची एक फेमस एक इमेज आहे की ते एका टेबलवर बसलेले आहेत, आर्मी पोशाखात आहेत आणि टेबलवर, आणि ते काहीतरी ऑफिसमध्ये काम करत आहेत आणि एका हातात त्यांचे स्पेक्ट्स आहेत आणि एका हातात पेन आहे आणि ते असं आणि ते बघतायत. सो ती एक इमेज होती आणि त्यांनी ते लॉन्च म्हणजे बेसिकली पोस्टर लॉन्च झाला होता, त्या दरम्यान त्यांनी काहीतरी फोटोशूट केला होता. सो मी तो फोटो काढला मोबाईलवर आणि मी त्यांना, ज्याच्यामध्ये विकी आणि त्यांचा फोटो, सॅम मानेकशॉचा फोटो, असा दोघांचा फोटो तिथे होता त्यात. सो मी तो फोटो त्यांच्यासमोर असा दाखवला आणि मी सांगितलं की हा फोटो ओरिजिनल फोटो तुम्ही बघा आणि विकीचा फोटो बघा, आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळं सेम आहे, ऑलमोस्ट सगळं सेम आहे, पण यांच्या हाताची एनर्जी बघा आणि विकीच्या हाताची एनर्जी बघा. त्यांनी पेन कसा पकडलाय ते यांनी मिमिक केलंय, पण त्यांचा एनर्जी पॉइंट बघा,
त्यांनी एनर्जी कशा प्रकारे डिवाइड केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्या हाताचा फोर्स बघा आणि याच्या हाताचा फोर्स बघा, तो तुम्हाला लाईट दिसेल आणि त्यांचा प्रॉपर ऍक्च्युअल फोर्स दिसेल. हा मायन्यूट चेंज आहे. हा जर त्यांनी लक्षात ठेवला असता तर आणखी हा फोटो त्याची म्हणजे तो एनहान्स झाला असता आणि तो छान वाटला असता. सो ह्या गोष्टींवर आम्ही काम एनर्जी लेवल कॅप्चर केली जाते. एनर्जी लेवल जे आपण जेव्हा थिएटरमध्ये आपण जेव्हा म्हणतो तेव्हा थिएटरमध्ये आपण या गोष्टीचा विचार करतो की बाबा इथे तुम्हाला ती एनर्जी डिवाइड झाली पाहिजे, किंवा कितीतरी लोकांचं म्हणजे ग्रोथ ऑफ स्किन थिएटरमध्ये हीच गोष्ट प्रामुख्याने आहे की तुमचा एक एनर्जीचा सोर्स असतो, पण तो एनर्जीचा सोर्स तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये त्या याच्याने लीड करायचा असतो आणि मग तो तुम्हाला त्या एनर्जी सोर्स मधनं तो तुमचा प्रत्येक अंगामध्ये त्या ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करत आहात तुमच्या बॉडीच्या माध्यमातनं त्यातनं तुम्हाला तो फोर्स क्रिएट करायचा असतो आणि त्या गोष्टीला तो फोर्स जातो. तर तो फोर्स तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो, तेव्हाच मग त्या प्रत्येक गोष्टीला तसं काय म्हणूया ती एनर्जी मिळते, ती इंटेन्सिटी मिळते, ती मिमिक नाही होत. तेव्हा त्या मॅडम काय बोलल्या? मग त्यांना ते कदाचित आवडलं, त्याच्यामुळे त्यांनी मला कंटिन्यू केलं. म्हणजे तो त्यांना इंटरेस्टिंग वाटलं असेल. मग आम्ही प्रॉपर कामच करायला लागलो. मग त्यांनी त्यांचे काही रिसर्च मटेरियल्स होते ते मला प्रोव्हाइड केले. त्यांची एक स्वतःची रिसर्च टीम असते, पण मी जसं सांगितलं की माझी स्वतःची पण एक टीम असते आणि आम्ही मग त्या गोष्टींवर काम करतो. मग ते काम करत असताना जेव्हा मग विकी बरोबर सेशन घेत होतो, मग विकी ऑब्व्हियस आहे, विकी मस्त नट आहे आणि मस्त काम करतो, सिन्सिअर नट आहे मुळात. एकतर जो ॲज अन ॲक्टर फॅब्युलस असल्यामुळे त्याचं ऑब्व्हियस आहे, त्याचं स्वतःचा एक होमवर्क होता, मेघना मॅमचा स्वतःचा एक होमवर्क होता. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा विकीला भेटलो तेव्हा मी विकीला सांगितलं की म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की अरे यार ये सब हो रहा है बट जैसे मैं ना फोकस कर रहा हूँ कि वो किस तरीके से बात कर रहे थे, क्या कर रहे थे, ये वो. तर मी त्याला बोलताना सांगितलं की ऑब्व्हियस आहे, तू आपण वोकल कॉर्ड्स आणि ते कशा प्रकारे रेझोनेटर यूज करायचे आणि कुठल्या रेझोनेटर मधनं ते बोलायचे हे सगळं ठीक आहे. म्हणजे रेझोनेटर्स म्हणजे आपले 5 रेझोनेटर्स असतात, ॲब्डोमेन, चेस्ट, थ्रोट, नेझल आणि फॉल्सेटो. सो याच्यातनं आपण प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती त्याच्या शरीर रचनेनुसार तो बोलत असतो. तर जे सॅम मानेकशॉचं जे त्यांचा एक स्ट्रक्चर होता आणि त्या वयानुरूप तो चेंज होत गेला, त्यानुसार त्यांनी तो एक पॅटर्न त्या फिजिकली याच्यानुसार तो त्याचा पॅटर्न समजून घेतला. आणि पण मी त्याला सांगितलं की आमच्याकडे यंग इंटरव्ह्यूज त्यांचे कुठलेच नव्हते किंवा फक्त फोटोज आणि त्यांचे म्यूट व्हिडिओज होते फक्त आमच्याकडे. सो त्याच्यामुळे कळायचं नाही की त्यांचं त्यावेळेसचं वोकल कसं होतं, बोलणं, ती बॉडी लँग्वेज काय होती. सो ते जे की पॉइंट्स आहेत ते की पॉइंट्स मी बोलताना विकीला म्हणलं की कभी भी देखना वो शोल्डर्स का बहुत इस्तेमाल करते थे. जब भी वो बात करते थे, कोई भी, एक तो वो आर्मी से बिलोंग करते थे, डॉक्टर फैमिली थी, उनके माँ बाप मतलब उनके फादर डॉक्टर थे और वो रहते ही थे उधर अमृतसर. सो तिथे आता ते सगळं एकतर पारसी फॅमिलीचं इंग्लिशवर प्रॉपर कमांड असते, ठीक आहे. पारसी म्हणजे उर्दू आणि या सगळ्या गोष्टी, ओके. परत पंजाब मध्ये ते राहिले, त्याच्यामुळे हिंदीवर प्रभुत्व आणि पंजाबीवर प्रभुत्व, ती ह्या सगळ्या गोष्टींचं मिक्सचर होऊन त्यांची एक भाषा तयार झाली. आणि त्याच्यासोबतच ते आर्मी बॅकग्राऊंड असल्यामुळे ते त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांच्या ट्रान्सफर व्हायच्या त्याच्या ह्या सगळ्या टप्प्यानुसार ती भाषा आत्मसात करत गेले, त्याच्यामुळे आणखी ते शार्पन होत गेले भाषेमध्ये. पण त्यांची जी फिजिकलिटी होती, त्या फिजिकलिटीमध्ये ते काम करत असताना तुम्ही कधी पण व्हिडिओज बघा, त्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला कळेल ते त्यांचे शोल्डर फोर्स क्रिएट करायचे त्यांच्या लँग्वेजला, त्यांच्या भाषेला. म्हणजे मुळात ते बोलताना त्यांच्या उच्चारणाला ते त्यांचं प्रत्येक शरीर त्या सगळ्या गोष्टीला एक फोर्स क्रिएट करायचं, त्याचे ते लीड करायचं. तर ते जेव्हा त्यांचं हा शोल्डर ते कधी पण बोलत असताना असं पुश करायचे, त्याच्यामुळे ते कधी पण ते बसले तरी ते हा राईट शोल्डर असं हे करायचे. कुठलाही हा त्यांचा जो काही लिडिंग पॉइंट होता ना, हा त्यांचा शोल्डर होता. दोन्ही शोल्डर आपण प्रॉपर दोन्ही बाजूनी म्हणूया. तर हा लिडिंग पॉइंट असल्यामुळे ते बोलत असतानाच त्या गोष्टी होत असायच्या, बिकॉज ज्या पद्धतीने तो फोर्स क्रिएट व्हायचा त्या पद्धतीने त्यांचे शब्द पण तेवढेच शार्पन व्हायचे.
सो मी त्याला सांगितलं की तू ह्या गोष्टीवर, स्ट्रक्चरवर लक्ष दे. त्यांच्या प्रत्येक इंटरव्ह्यूज बघत असताना पण आम्ही बरंच काळ सोबत त्या म्हणजे इंटरव्ह्यूज बघताना आणि रिसर्च म्हणजे डिस्कशन आणि या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्याकडून आम्ही ते सीन्स पण करून घ्यायचो. बाकी सना फातिमा शेख असो किंवा सानिया मल्होत्रा असो यांच्याबरोबर पण सेशन्स असायचे. सो आम्ही सगळे काम करत असताना हीच प्रामुख्याने गोष्ट लक्षात घ्यायचो की फोर्स पॉईंट, तुम्ही लीडिंग पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही लीडिंग पॉईंट लक्षात घ्याल तेव्हा आपोआप ही गोष्ट येईल. जसं आता हा एक उदाहरण झालं म्हणजे आता ते बसतायत, हे करतायत, तो हाच फोर्स पॉईंट असायचा. शोल्डर, त्याच्यामुळे त्यांची बॉडी, आणि परत हाईट, मग लाईट. ज्याची हाईट जास्त असते त्याचा अप्पर पोर्शन लाईट असतो, त्याचा लोअर पोर्शन थोडासा म्हणजे हे असतो की हेवी असतो, बिकॉज ही अख्खी अप्पर स्ट्रक्चर त्याच्यावर असतं. हाईट कमी असते तर दोन्ही डिवायडेड असतात. सो ह्या गोष्टीचा हा फिजिकल सेन्स लक्षात घ्यावा लागतो. एक गोष्ट आहे. सो मग त्याला ते गवसलं, त्याला ते फार इंटरेस्टिंग वाटलं की अरे यार, हाँ यार ये तो सोचा ही नहीं, ऐसा ये अप्रोच ही सोचा नहीं की ऐसा होता है. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने मग ते त्याला जास्त, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचा सिस्टमॅटिक विचार करतो, म्हणजे आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा जसा ग्रामरचा विचार करतो, तसंच जेव्हा कॅरेक्टरायझेशन मध्ये पण ग्रामरचा विचार करावा लागतो. हा ग्रामरचा जेव्हा विचार येतो तेव्हा तुम्हाला इनर टू आउटर जे प्रोसेस आहे किंवा आउटर टू इनर जी प्रोसेस आहे, या दोन्ही प्रोसेस समजायला सोपं जातं. तो म्हणलं की वयानुसार रेझोल्युशनचं जो बोलला. सो वयानुसार पण जसं म्हणजे मी जसं सांगितलं की यंग जेव्हा आपण असतो तेव्हा भाषेतला जो काही लय असतो, ज्या पद्धतीची स्पीड असते, या सगळ्या गोष्टी त्या वयानुसार चेंज होत असतात. आपण जे काय म्हणूया स्ट्रेसेस देतो शब्दांवर, तो अनुभवानुसार बदलतं. मग मी त्याला सांगितलं, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आता आपण नुकताच झालेला आहे सॅम बहादूर, त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलतोय, किंवा डिफरंट फिल्म्स. तर मी त्याला सांगितलं होतं की तुम्ही जसं हिंदी, जेव्हा सॅम मानेकशॉ जेव्हा बोलायचे, त्यांचे इंटरव्ह्यूज आपण बघतो, तेव्हा असं वाटतं की ते बोलत असताना एक एक शब्द ते जगतायत. जसं गायक एक एक शब्द, तुम्ही सोनू निगमला ऐका किंवा स्वर्गीय मोहम्मद रफींना ऐका, ते गात असताना असं वाटायचं की त्यातला एक एक शब्दामधला, म्हणजे ते भले गाणं म्हणतायत पण त्या गाण्यातला एक एक त्या शब्दामधला रस ते घेऊन येत आहेत. म्हणजे पाणी म्हणतात तर पाण्याबरोबर ते येतं, की ते पाणी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पाणी येतं. घरोंदा म्हणतात तर घरोंदा ते आपल्याला दिसतं, ती इमेज दिसते. ते जेव्हा घर उच्चारतात तेव्हा घर दिसतं, त्यांच्या मनातलं घर दिसतं. ते बोलतात तेव्हा आपल्याला त्यांचे इमेज नाही येत, आपलं कनेक्शन काय आपल्या घराबरोबर, ते घर आपल्याला दिसतं. सो हे त्या शब्दांवरचं त्यांचं प्रभुत्व आहे. सो किंवा आपण त्याच्यातला नमी जे म्हणतो आपण, ती नमी, त्याच्यातला ओलावा त्यांच्या आतमध्ये रिसलेला आहे. तर तो म्हणजे सॅम मानेकशॉमध्ये पण होता. त्याच्यामुळे प्रत्येक शब्दाला ते जगायचे. म्हणलं हे लक्षात ठेव, हे जेव्हा तू करशील तेव्हा तो रिदम तुझ्या बोलण्यामध्ये येईल, आणि मग तो रिदम त्याच्या बोलण्यामध्ये आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतो. सो जे डिरेक्टर सांगू शकतो, पण डिरेक्टरला टेक्निकलिटीज नाही माहितीये की त्याला इथपर्यंत पोहोचवायचं कसं. म्हणून तुम्ही त्यांचे व्हिडिओज, तुम्ही मेकिंगचे व्हिडिओज बघितले तर मेकिंगच्या व्हिडिओज मध्ये मी हे जेव्हा बोलल्यानंतर मी त्याला सांगितलं की तुम्ही याचा आत्ता तुम्हाला याचा जागृत म्हणजे खरंच अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही गुलजार साहेबांना बोलवा. मग गुलजार साहेब आले. म्हणलं गुलजार साहेबांकडे लिरिक्स रायटर असल्यामुळे आणि स्वतः डायरेक्टर असल्यामुळे आणि त्यांनी स्वतः रायटर असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे आहे आणि ते ज्या पद्धतीने रिसाईट करतात कुठली पोएम, जे बोलतात तेव्हा ते बोलत असतानाच तो गोडवा घेऊन येतात, ते खरंच नमी घेऊन येतात. त्याच्यामुळे तुला बघायचं असेल तर त्यांना बोलवा आणि त्यांना फक्त ऐका. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना बोलवलं आणि त्यांना प्रॉपर त्यांच्याकडून ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फक्त मी त्यांना सांगितलं की तुम्ही ऑब्झर्व करा ते कसं बोलतात, काय करतात. सो ह्या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून आपल्याला ते कॅरेक्टर दिसायला हवं. आणि आपण अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा देतो किंवा प्रोव्हाइड करतो किंवा आपण अशा प्रकारची एक पद्धत तयार करतो तेव्हा त्या ऍक्टरला सोपं जातं. कारण की फक्त मी हवेमध्ये बोलू शकत नाही, हवेमध्ये बोलायला वाटेल ते बोलू शकेल, पण त्याची एक सोपी पद्धत करून देणं आणि ते नटाला साजेशी होणं ते फार महत्वाचं आहे. ते मी केलं.
ठाकरेचं जसं उदाहरण सांगतो. ठाकरे आम्ही जेव्हा करत होतो, ठाकरे करत असताना मी नवाजुद्दीन सिद्दीकी मुळातच चांगला नट, ग्रेट ऍक्टर. सो मी त्यांना विचारलं की तुम्हाला, ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचेच पास आउट आहेत. सो त्यांना मी विचारलं की तुम्ही नॅशनल, दादा आप तो NSD से है, आम्ही सिनियर्स लोकांना दादा म्हणतो, मी पण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा आहे. सो ललित कला केंद्रानंतर मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेलो. सो मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नंतर म्हणजे फिल्म्स करत होतो आणि मला नवाजुद्दीन सिद्दीकींनी बोलावलं. मग मी त्यांना विचारलं की आपने मुझे क्यों हायर किया इस चीज के लिए. ते म्हणाले की यार देखो, मैंने तुम्हारे बारे में सुना है, तुम्हारे टेक्निक्स के बारे में सुना है, और दूसरी चीज मैं तुमसे ये जानना चाहता हूँ कि हम जब पढ़ते थे नेशनल स्कूल ऑफ ड्रामा में, तब बहुत ज्यादा रियलिस्टिक एक्टिंग होती थी, और अब जबकि इतने साल हो गए, मुझे भी पास आउट हो गए, 16 साल हो गए, तो अब टेक्निक्स बहुत चेंज हो गए और एक्टिंग, मतलब रियलिस्टिक एक्टिंग के साथ अब मेथड एक्टिंग आ गई है. तो मेथड एक्टिंग और रियलिस्टिक एक्टिंग, इसका मिक्सचर मुझे जानना है, मुझे समझना है, इसलिए मैंने तुम्हें हायर किया. तो हे अशा या सगळ्या कॉन्व्हर्सेशन मधनं आमची जर्नी सुरू झाली. सो एकदा काय झालं, ते जसं मी फोर्सच्या बद्दल बोललो की बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपले एनर्जी पॉइंट्स असतात आणि तुमचा फोर्स तुम्हाला लीड करत असतो. सो आपण आता जसं आपण बोलतो, तर मी समजा हे बोलतोय, माझ्या बोलण्याला हे प्रवाही करतंय, याला एक शार्पन करतंय. सो याला एक फोर्स आहे. सो प्रत्येक गोष्टीला आपण जेव्हा कुठलाही सीन करतोय, त्या सीन मध्ये पण ह्याच गोष्टी अप्लाय करायच्या असतात. सो मी त्याला सांगितलं की त्यांना सांगितलं जेव्हा आम्ही काम करत होतो, की त्यांचे जे हातवारे आहेत, बाळासाहेबांचे जे गाजलेले हातवारे आहेत, आपण त्यांचे कुठलेही स्पीचेस काढले तर त्यांचे आपण कुठलेही त्यांच्या आपण पोर्ट्रेट बघतो, त्यांचे फोटोज बघतो, त्या फोटोमध्ये त्यांची कशी एक इमेज असते, खांद्यावर ठेवलेली, इथे आपल्या याच्यावर कमरेवर हात ठेवून ते असे, त्यांचा एक बोट असा पुढे असतो. सो ही जी इमेज आहे, हे हातवारे जे आहेत बोलतायत आणि असं तसं. सो आता हे आम्हाला शोधून काढायचं होतं, याची लाईफ आम्हाला द्यायची होती एका दुसऱ्या नटाला. आता नवाजुद्दीन सिद्दीकी उत्तर प्रदेशमध्ये वाढलेलं एक व्यक्तिमत्व, ज्याला तसा महाराष्ट्राचा काही असं म्हणजे काही गंध नाही, कल्चर माहिती नाही, आणि त्याला ती बॉडी लँग्वेज आपल्याला द्यायची, आणि मग त्याला कशा प्रकारे आपल्याला ती देता येईल, मग त्याला आपल्याला ते एक 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 त्याचे पण म्हणजे बाळासाहेबांचे की पॉइंट्स शोधून काढावे लागतील. मग बाळासाहेबांचं आम्ही काम करत असताना, मग रिसर्च करत असताना, त्यांचे जुने फोटोग्राफ्स, जुन्या गोष्टी, ह्या सगळ्या करत असताना एक पुस्तक आहे बेसिकली बाळासाहेबांचे. त्या पुस्तकांमध्ये उद्धव साहेबांनीच नवाजुद्दीन सिद्दीकींना ते गिफ्ट केलं होतं. त्या पुस्तकामध्ये जुने त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत बाळासाहेबांचे, आणि आम्ही ते सगळं असं बघत होतो, शोधून काढत होतो मी रिसर्च करत असताना. तर आम्हाला ते सगळं शोधून काढायचं होतं की कशा प्रकारे हे करता येईल आणि हे वेगळं कसं हे वाटायला हवेत. तर ते करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मी नवाजुद्दीन सिद्दीकींना म्हणलं की आप एक बात ध्यान में रखो की जेव्हा हे गोष्ट करताय तेव्हा बाळासाहेब मुळात तुम्ही जेव्हा जितके त्यांचे म्हणजे व्हिडिओ, जुने व्हिडिओज बघा, घरचे काही व्हिडिओज बघा आणि फोटोज बघा, मुळात ते फोटो घरचे जेव्हा आपण बघतोय तेव्हा ते पाईप पित होते. जो पाईप प्यायचे जुने आपण, तुम्ही राजकुमारचे वगैरे सिनेमा बघितले तर त्याच्यात पाईप प्यायचे, तर ते पाईप प्यायची त्यांना सवय होती. आणि ते पाईप मधनं पित असताना असं तंबाखू ओढत असताना ते असे बोलायचे. आणि त्यांचे कुठलेही तुम्ही फोटोग्राफ्स बघितले तेव्हा ते असे फोटो आहेत, असे असे असं वगैरे, पाईप हातात आहे, हे ठीक आहे, हे सगळं ते पाईप पीत बोलायचे. पण जेव्हा ते पब्लिकच्या समोर आले, जेव्हा त्यांचं पहिलं भाषण आलं, तेव्हा ते पहिल्यांदा, ऑब्व्हियस आहे पाईप नव्हता, पाईप घरी राहिला, पण त्यांना बोलायचं तसंच आहे, तेवढंच त्याच्यातनं अर्थ पण क्रिएट झाला पाहिजे, तेवढाच फोर्स क्रिएट झाला पाहिजे. जोपर्यंत तो फोर्स क्रिएट होणार नाही तोपर्यंत ते फायर त्यांच्या भाषणात क्रिएट होणार नाही. आणि तो पाईप गेला, आणि त्यांचं फक्त पाईप गेल्यामुळे हे सगळे हातवारे तसेच होते, कारण की त्यांना ते फायर क्रिएट करायची होती. आणि ऑडियन्सला किंवा ते जे भाषण ऐकत होते त्यांना असं झालं की अरे काहीतरी प्रचंड काहीतरी सांगतायत आणि म्हणतायत, आणि ते जे काही आहे तो फोर्स क्रिएट झाला त्यांच्या सगळ्या याच्यात. पण नटाला हे आम्हाला कन्वे करताना त्याची पूर्ण लाईफ स्टोरी शोधावी लागते आणि ते त्यांना सांगावं लागतं. तो फोर्स कुठनं आला हे शोधावं लागतं. तो फोर्स, तो लिडिंग पॉइंट
ज्या त्यांच्या स्पीचमध्ये होता. आता त्यांचं रेझोनेटर आपण बघितलं तर ते चेस्ट आणि थ्रोट मधनं बोलायचं. नवाजुद्दीन सिद्दीकीचा तुम्ही स्पीच पॅटर्न बघितला तर थ्रोट आणि नेझल आहे. त्यांचं थ्रोट पासून स्टार्ट होतं आणि नेझलवर संपतं. एंड सेंटेन्स कधी पण बघा अशी टेल क्रिएट होते नेझलची, एक शेपटी अशी नेझल मधनं क्रिएट होते. म्हणजे त्याच्यावर कसं काम केलं दादा? सो ते करत असताना आम्ही मग डबिंग पण बसून डबिंग केलं, जेणेकरून थ्रोट आणि प्रॉपर चेस्ट क्रिएट होईल, म्हणजे चेस्ट मधनं रेझोनेटर क्रिएट होईल, तो व्हॉइस क्रिएट होईल, त्या पद्धतीचा एक बैठा व्हॉइस क्रिएट होईल, बिकॉज बाळासाहेबांचा चेस्ट आणि थ्रोट असल्यामुळे. सो मग या अशा सगळ्या गोष्टी करून बघाव्या लागतात जेणेकरून तो रिझल्ट यावा. व्हॉइसवर काम करता करता कॅरेक्टरचं जे काम आहे त्याच्यावर कसं काम, कारण जर एक भाषेवर आता मी जसं बोललो की मुळातच काय असतं की या सगळ्या गोष्टी इंटर रिलेटेड आहेत, म्हणजे मुळात मिक्स आहेत, कारण की यांचे एकमेकांशी सगळ्या गोष्टींचे कनेक्शन्स आहेत. मुळात व्हॉइस हे काय बॉडीशी वेगळं नाही आहे किंवा बॉडी ही व्हॉइसशी वेगळी नाही आहे. ते प्रोसेस आहे की आपण 4 टप्प्यांमध्ये ह्या गोष्टी बघतो मुळातच, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची बॉडी. तुमची बॉडी न्यूट्रल असावी. त्याच्यानंतर बॉडी नंतर तुमचं काय असतं, बॉडी नंतर तुमचं ब्रीदिंग आणि बॉडी याचं एकमेकांचं फार सुंदर कनेक्शन आहे. ज्या व्यक्तीला बॉडी आणि ब्रीदिंग हे कळलं त्याला अभिनय कळला असं मला वाटतं. बिकॉज ब्रीदिंग आणि बॉडी जेव्हा आपण ब्रीद करतो त्या ब्रीदनुसार आपले इमोशन्स चेंज होतात. आपण ऑब्व्हियस आपण ब्रीदिंग जे करतोय, नॉर्मल ब्रीथ करतोय, हे सगळं ठीक आहे, जेणेकरून आपली बॉडी न्यूट्रल राहील. पण जेव्हा आपण अभिनयाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधनं बघितलं तेव्हा ब्रीदिंग प्रत्येक सिच्युएशननुसार चेंज होतं. आपण जेव्हा हसतो तेव्हा ब्रीदिंग पॅटर्न चेंज होतो, आपण रडतो तेव्हा ब्रीदिंग पॅटर्न चेंज होतो, आपण प्रेमात जेव्हा असतो तेव्हा ब्रीदिंग पॅटर्न चेंज होतो, घाबरतो तेव्हा ब्रीदिंग पॅटर्न चेंज होतो, त्या सिच्युएशननुसार ब्रीदिंग पॅटर्न चेंज होतो. हा ब्रीदिंग पॅटर्न जेव्हा आपण अभिनय करत असतो तेव्हा आपल्या ध्यानीमनी पण नसतो. त्याच्यामुळे बारकावे येत नाहीत अभिनयातले. ज्याला हा ब्रीदिंग पॅटर्न समजतो तेव्हा आपोआप बारकावे येतात. त्याला वेगळा एक्स्ट्रा फोर्स नाही लावावा लागत आणि तो कम्फर्टेबल पण असतो परफॉर्म करताना, बिकॉज त्याला ब्रीदिंग कळलेलं असतं. सो ब्रीदिंग फार महत्वाचा पार्ट आहे. सो बॉडी ब्रीदिंग, या बॉडी आणि ब्रीदिंग मधनं जे काही इथे आपण जेव्हा आपण बोलत असतो, आपल्या इथे जो व्हॉइस बॉक्स आहे थ्रोटच्या इथे लॅरिंग्स फॅरिंग्स आहेत, त्या तिथे आपण त्या ब्रीदिंगच्या मार्फत त्या व्हॉइस बॉक्सवर जी काही हवेचं घर्षण होतं त्याच्यातनं आपला व्हॉइस तयार होतो. मग त्या व्हॉइस मधनं स्पीच मधनं ब्रीदिंग, जे मी सांगितलं इमोशन्सशी रिलेटेड कसं आहे. सो म्हणजे ब्रीदिंग, व्हॉइस आणि स्पीच या तिन्ही गोष्टी मिळून ऍक्टिंग. पण बॉडीच्या मार्फत ब्रीदिंग तयार होतं, ब्रीदिंगच्या मार्फत व्हॉइस क्रिएट होतो, व्हॉइस आणि ब्रीदिंगच्या मार्फत स्पीच तयार होतं, इमोशन्स तयार होतात आणि मग परफॉर्मन्स तयार होतो. सो ही प्रोसेस आहे. सो आपण आता त्याला नाव द्यायला कोणी म्हणतात आउटर टू इनर माझी प्रोसेस आहे, की मी पहिले बाहेरच्या स्ट्रक्चरला बघतो, मी ऑब्झर्व करतो, माझ्या कॅरेक्टरशी साधर्म्य असलेल्या लोकांना ऑब्झर्व करतो. हे आहे जे आपण स्टॅनिस्लावस्कीने दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन, ऑब्झर्वेशन आणि इमॅजिनेशन या ज्या 3 गोष्टी आहेत, त्याच आपण सोप्या शब्दात बघायला गेला तर आपण बॉडी, ब्रीदिंग, व्हॉइस, स्पीच, इमोशन्स अँड ऍक्टिंग या सगळ्या गोष्टी तिथेच लागू होतात. आता हे सगळं करत असताना मुळात तुम्ही जेव्हा एखादी म्हणजे आपण समजा मी आशिष आहे, सो आशिष हा मी पर्सनल तुमच्या सगळ्या लाईफमध्ये कोणाच्या आपण जे आपल्या पर्सनल लाईफमध्ये जसे असतो तसा मी आहे. पण मी नट म्हणून आशिष वेगळा असलो पाहिजे. मी आशिष म्हणून जे काही इकडच्या सगळ्या परिसरात वागतो तो आहे, पण नट म्हणून माझा अप्रोच असला पाहिजे माझ्या कॅरेक्टरकडे. मग मी न्यूट्रल होऊन बघेन, मग माझी बॉडी येते, जे मी आत्ता याच्यापूर्वी जे सांगितलं, मग माझी बॉडी काम करते नट म्हणून. माझी एक पर्सन आशिष म्हणून एक व्यक्तिगत त्याच्या पर्सनल लाईफमध्ये तो वेगळा आहे, पण जेव्हा तो ऍज अन ऍक्टर काम करतोय तेव्हा माझी बॉडी वेगळी आहे आणि मग मी एक न्यूट्रल होऊन त्या कॅरेक्टरला अप्रोच केलं पाहिजे. मग मी न्यूट्रल होऊन जेव्हा त्या कॅरेक्टरला अप्रोच करतो तेव्हा मग या दोन्ही गोष्टी म्हणजे आशिष ऍज अन ऍक्टर आणि ते कॅरेक्टर ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा मिक्स होतात तेव्हा त्याचा फायनल जो प्रॉडक्ट येतो तो कॅरेक्टर आपण म्हणूया. सो
काही लोक त्याला आउटर टू इनर म्हणतात, इनर टू आउटर. काही लोक, प्रत्येक लोक आपल्या आपल्या याच्यानुसार प्रोसेस करतात, की कोणाला पहिले स्क्रिप्ट किंवा ते कॅरेक्टर आतून इमोशन्स मधनं भावतं आणि मग ते इमोशन त्या इमोटिव्ह लेवलवर त्या सगळ्या गोष्टींना ते अप्रोच करतात आणि नंतर मग ते त्याची बॉडी लँग्वेज क्रिएट करतात. ते पण व्यवस्थित होऊ शकतं, हे पण व्यवस्थित होऊ शकतं. फक्त ऑनेस्टी असली पाहिजे काम करण्याची आणि अशा प्रकारचं तुमचं एक काहीतरी तुमचं स्वतःचा एक पॅटर्न असला पाहिजे. तो पॅटर्न जेव्हा असतो तेव्हा खरंच काहीतरी वेगळं दिसतं. मी असं म्हणत नाही 100% काहीतरी वेगळं दिसेल, बिकॉज आता आपण जसं वेस्टमध्ये, हॉलिवूडमध्ये आपण मेथड ऍक्टिंग बघतो लोकांचं. टॉम हँक्स म्हणूया, लिओनार्दो डिकॅप्रियो म्हणूया, ते बरीच लोक आहेत की चांगली चांगली ज्या पद्धतीचं काम करतात की आपल्याला आता आता फॉर एक्झाम्पल डॅनियल डे लुईस. आता डॅनियल डे लुईस किंवा हिथ लेजर अशी जे ऍक्टर आहेत, आता हिथ लेजर सारखा ग्रेट ऍक्टर होता, तर तुम्ही त्याला बघितल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे वारला, बिचारे वारले म्हणजे, पण ज्या पद्धतीचं त्यांनी काम करून गेलेत. आता जोकर त्यांचं बघा, जोकर ज्या पद्धतीचं त्या माणसाने काम केलेलं आहे, सो त्याच्यामध्ये तुम्हाला कळतच नाही की त्याच्या अर्ली फिल्म्स तुम्ही बघा, रोमॅन्टिक फिल्म्स बघा, त्याच्यात तुम्हाला कळतच नाही की हे हिथ लेजर आहेत किंवा हा हिथ लेजर आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे. किंवा टॉम हँक्स बघा, कास्ट अवे सारखा सिनेमा बघा, आणि आत्ता लेटेस्ट बघा अ मॅन कॉल्ड ओटो बघा, त्याच्यात कळणार नाही की यार हीच व्यक्ती आहे. फॉरेस्ट गंप बघा, काय काम केलंय की बाबा, ज्या पद्धतीचं त्या व्यक्तीचं काम आहे की फिजिकॅलिटी, इमोटिव्ह लेवलवर, स्पीच पॅटर्नवर, या सगळ्या गोष्टींवर ते काम करतात. पण त्या प्रोसेससाठी ते 6-6 महिने, 1-1 वर्ष देतात आणि ते त्यांचं जीवनक्रमच त्या पद्धतीचं तयार करतात, तो माहोल क्रिएट करतात. सो ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याकडे फार म्हणजे, किंवा व्यावसायिक जी गणित आहेत ती वेगळी आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीचं होऊ शकत नाही. काही लोक काम करतायत, लाईक आमिर खान म्हणूयात किंवा आणखी इरफान खान होते, ज्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करायचे. सो बऱ्यापैकी ऍक्टर्स आता काम करण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्याकडे ती कमर्शियल गणितं वेगळी असल्यामुळे ते काही प्रमाणात सक्सेसफुल आहे, काही प्रमाणात ते होत नाही. तुला पुरेसा वेळ मिळतो का ऍक्टर सोबत काम करायला? कारण कमर्शियल गणित आहेत. कधी मिळतो, कधी मिळत नाही, डेडलाईन असते. त्या नटावर पण ते डिपेंड करतं. काही नट आळशी असतात, मग ते काही करत नाही. मग ते फार स्ट्रिक्ट व्हावं लागतं. या सगळ्या गोष्टी पण असतात. पण मला वेळ मिळतो आणि कधी-कधी प्रोजेक्टवर तुम्ही कधी ऑन बोर्ड येतो त्याच्यावर पण ते डिपेंड करतं. मी अक्षय शिंपेचा दादाचा इंटरव्ह्यू घेतला, तेव्हा तोही म्हणला की मी ऍक्टिंग करताना, पात्र करताना पात्राचा श्वास पकडतो. तर मला हे विचारायचं होतं की तू ऍक्टरला गाईड करताना तू त्यांना श्वासाबद्दल काय बोलतो का? पात्राचा श्वास पकडा. 100%. आता मी जसं सांगितलं की ब्रीदिंग हे फार इम्पॉर्टंट टूल आहे अभिनय करताना. सो ऑब्व्हियस आहे, तुम्हाला जोपर्यंत ब्रीदिंग म्हणजे आपण काय म्हणतो, श्वास पकडतो म्हणजे काय, आपण त्याला जर याच्यामुळे आपण सोल पकडतो म्हणजे काय, म्हणजे समजा सोल पकडण्याचा आपण प्रयत्न, त्याचा आत्मा पकडतो, त्याचा आत्मा म्हणजे श्वास पकडतो. सो आत्मा पकडण्यासाठी मला त्या प्रत्येक गोष्टींवर विचार करावाच लागेल. म्हणजे काय, मग त्याचा बिहेवियर कसा आहे, तो मुळात पर्सनल लाईफमध्ये कसा आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे स्वभाव चित्रण आपण ज्याला म्हणतो, त्याचे स्वभाव गुण कसे आहेत, त्या गोष्टींचा आपण विचार करतो. तसंच मग त्याचा ब्रीदिंग पॅटर्नवर आपण विचार करायला लागतो. मग जसं ब्रीदिंग पॅटर्नवर विचार करतो, मग रेझोनेटर्स येतात, तर मग त्याच्यासोबत वाचिक अभिनय येतो. सो जसं मी सांगितलं, या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत एकमेकांशी. स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या समजून घ्याव्या लागतात. मग जसं आम्हाला नसिरुद्दीन शाह शिकवायचे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये रिअलिस्टिक ऍक्टिंग, त्यावेळेस आम्हाला तेच सांगायचे की प्लेन रिडिंग करा. ते म्हणायचे की मी जेवढे सिनेमे केलेत किंवा जे काही काम केलं आतापर्यंत, त्याच्यात आम्ही एक स्क्रिप्ट किंवा नाटकाची स्क्रिप्ट 30 वेळा प्लेन रिडिंग करायचो. शबाना आझमीन बरोबर त्यांनी सांगितलं की शबाना आझमीन बरोबर जेव्हा मी काम करायचो तेव्हा आम्ही इतक्यांदा प्लेन रिडिंग करायचो. ते प्लेन रिडिंग करत असताना तुम्हाला कळतच नाही की कधी तुम्ही प्लेन रिडिंग करता 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 इमोशन्सच्या लेयर्सवर, शेड्सवर विचार करायला स्टार्ट करता. बट आपण काय करतो, मुळात आपल्या नटांमध्येच ती सवय असते की पहिल्या हातात जसं माझ्या पहिल्यांदा स्क्रिप्ट पडली की आपण इम्प्रेस करायला जातो आणि लगेच आपण इमोशन्स मध्ये वाचन करायला लागतो. आणि हे पण ते एका लेवल नंतर ते खोटं वाटायला, त्याला लिमिटेशन पण येतं ना. बिकॉज लिमिटेशन्स याच्यामुळे येतात, कारण नक्कीच लिमिटेशन्स येतात, कारण की ऑलरेडी त्या इमोशन्स ज्या असतात त्या वरवरच्या असतात, ज्याला आपण सुपरफिशियल इमोशन्स म्हणतो, त्या सुपरफिशियल असतात.
कारण यामध्ये त्या तयार केलेल्या असतात. आपल्याला प्रथम दर्शनी जे जाणवलं त्याच्यातनं आपण त्या क्रिएट केलेल्या असतात. त्याच्यामुळे नंतर त्यातला जी डेप्थ असते ती डेप्थ आपल्याला दिसत नसते, कारण की आपण ऑलरेडी ते सुपरफिशियली घेतल्या होत्या. पण जेव्हा आपण प्लेन रिडिंग करतो तेव्हा त्या आपोआपच आपल्याला त्या कॅरेक्टर मधनं जेव्हा वाचन करत असतो त्या कॅरेक्टरच्या लाईन्स, तेव्हा ते आपल्याला मिळायला लागतात. म्हणून ते 30 वेळा प्लेन रिडिंग केल्यानंतर आपोआप त्या शब्दांवर प्रभुत्व येतं, पाठांतर होतं आणि आपल्याला कळायला लागतात क्यूज ऍक्टर बरोबरच्या. आणि याच्याही पलीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कॅरेक्टरचं रिलेशन कळायला लागतं, की आपल्या बेसिकली जो काही कॅरेक्टर आहे आणि जो को कॅरेक्टर आहे आपला, त्याच्याबरोबर आपलं रिलेशन काय आहे, त्याच्यातले कंगोरे आपल्याला कळायला लागतात. प्लेन रिडिंग म्हणजे तटस्थ राहून येस, म्हणजे न्यूट्रल रिडिंग करणं, ज्याच्यात कुठल्याही पद्धतीचे इमोशन्स नको, एक बेसिक इमोशन हवे, त्याला आपण प्लेन रिडिंग म्हणतो. सो ते करायला हवं, ते करत नाहीत, त्याच्यामुळे मग आपण अर्धवट सगळ्या गोष्टी डिलिव्हर करतो. तू हे ऍक्टर सोबत करतो तुझ्या? हो, आम्ही बऱ्यापैकी करतो, जेवढा आम्हाला म्हणजे वेळ मिळेल त्यानुसार आम्ही करतो, त्याच्याशिवाय होत नाही. आणि तू बोललो होता की ऑथेंटिक किंवा ऑथेंटिसिटी खूप महत्वाची, की ऑथेंटिक इमोशन येणं महत्वाचं आहे. म्हणजे मी जेवढं ऑब्झर्व केलं की ऍक्टरचं ऍक्टिंग करता करता एक पॅटर्न तयार होतो. ते आहे. आता साचे पद्धत जसं मी बोलतानाच बोललो की मुळात काय होतं की आउटर टू इनरची प्रोसेस मी बोललो किंवा इनर टू आउटर, अशी प्रत्येकाची त्या नटानुसार एक प्रोसेस असते. सो ती करत असताना काही लिमिटेशन्स पण असतात. आणि मग जसं आपण मी म्हणालो की त्याच्यासाठी मग तुम्हाला ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं असतं, की आपण आपल्या पॅटर्ननुसार विचार करायला लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचा एक स्ट्रक्चर, तुझा एक स्ट्रक्चर आहे, माझा एक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये माझा एक कम्फर्ट झोन आहे. तू असा बसलायस, तुझा हा स्ट्रक्चर आहे, तर त्याच्यात तू असं हे ठेवलंयस तर तुला कुठेतरी ते कम्फर्ट करतंय किंवा तुला कुठेतरी ते रिलॅक्स करतंय. मी असं एक घडी मांडून असं म्हणजे असं एका पायावर घडी करून दुसरा पाय असं मी बसलेलो आहे. सो मला आता एक कम्फर्ट झोन आहे माझा, ठीक आहे. पण मी समजा माझ्या शरीराचा एक हा कम्फर्ट झोन आहे. पण मी जेव्हा एखादं दुसरं कॅरेक्टर, समजा मी तुझं कॅरेक्टर करतोय एका सिनेमामध्ये, सो मला तुझा पूर्ण शरीराची रचना, तुझा एक कम्फर्ट झोन हा मला समजून घ्यावा लागेल. आणि तो नुसता समजून नाही घ्यावा लागेल, मला त्याच्यात रिहर्सल करावी लागेल. कारण की हा माझा एक स्ट्रक्चर ठरलेला आहे आणि या स्ट्रक्चरमध्ये मी आहे आणि हा माझा कम्फर्ट झोन आहे. त्यानुसार मला बसून बरं वाटतंय, माझ्या शरीराला बरं वाटतंय, म्हणून हा माझा एक ठरलेला पॅटर्न आहे. पण जेव्हा मी तुझं कॅरेक्टर करत असेल तेव्हा मला ही जी हे जे आहे हे मला समजून घ्यावं लागेल, याची मला प्रॅक्टिस करावी लागेल, तर मग हे सगळं येईल. पण तसंच सेम जे तू मगाशी मला प्रश्न विचारलास त्याचं हे उत्तर आहे की ऑब्व्हियस आहे, तो साचेबद्धता येते की त्यानुसार, म्हणजे कुठलंही कॅरेक्टर माझ्यानुसारच असेल, मी जसा आहे तसाच. मी स्टिफ आहे तर मी स्टिफ असेल, मी हे आहे मी असा बोलतो तर मी असंच बोलेन. असे पण ऍक्टर्स असतात, पण मग त्याच्यामध्ये पण खरेपणा असला पाहिजे. मी असं म्हणत नाही की ते बेकारच आहे, ते असेल, काही ऍक्टर्ससाठी ते वर्क पण करतं. ग्रेट ऍक्टर्स पण होऊन गेले. सो मी नाव नाही घेणार, पण ग्रेट ऍक्टर्स पण होऊन गेले. मिनिमलिस्टिक ऍक्टिंग. हा, पण असं नाही आहे की त्याच्यामुळे की बाबा ते चुकीचंच आहे असंही माझं म्हणणं नाही, किंवा ते ग्रेट पण आहेत हे पण मी म्हणणार नाही. मी जास्त माप, जे मगाशी मी सांगितलं की ते त्या कॅरेक्टरनुसार ते काम करतात, ह्याच्यावर मी जास्त माप देईन. पण हे पण चुकीचं नाहीये. पण ह्याच्यामध्ये पण तुमची ऑनेस्टी असली पाहिजे. तुम्ही ऑडियन्सला तुम्ही मेक बिलीफ क्रिएट करू शकला पाहिजेत की यार असंच कॅरेक्टर असू शकेल. तुम्ही अशा प्रकारे परफॉर्म केलं पाहिजे की तुमच्याकडे बघितल्यानंतर भलेही तुम्ही रिपिटेटिव्ह आहात, पण ऑडियन्सला असं वाटलं पाहिजे की यार मी जे कॅरेक्टर आता बघतोय ना, किंवा हे समजा असा हा कॅरेक्टर आहे, तर तो कॅरेक्टर ह्याच्यासारखाच असेल, या नटासारखाच असेल, तर मग ते वर्क होतं. अदरवाईज ते वर्क होत नाही. त्याच्यामध्ये जो बोलण्याचा एक पॅटर्न असतो, ऍक्टरचा आणि ऍक्टर जो कॅरेक्टर करतो त्याचा एक सेट होतो पॅटर्न, तो कसा ब्रेक करतो ऍक्टरचा? मी मगाशी जसं सांगितलं की तो ब्रेक करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट न्यूट्रल आणावी लागेल. न्यूट्रल, तुमच्यातलं न्यूट्रल काय आहे, जसं मी बॉडी मधला एक न्यूट्रल अप्रोच सांगितला, तसंच व्हॉइस मधला पण असतो. सो तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल. त्यासाठी पण काही एक्सरसाइजेस असतात.
मग एक बेसिक एक्सरसाइज मी सांगतो. बेसिक एक्सरसाइज असं आहे की समजा तुम्ही एक तुमच्या लाईफमध्ये फॅमिली मेंबर्स जे काही आहेत, 5-6 फॅमिली मेंबर्स असतील समजा. त्या फॅमिली मेंबर्स बरोबर तुम्ही सेम सुरात, सेम लयीत बोलता का? नाही बोलत ना. नाही बोलत आपण. तुम्ही वडिलांबरोबर सेम बोलता का? नाही. तुम्ही वडिलांबरोबर जसे बोलता तसे तुम्ही आईबरोबर बोलता का? आईबरोबर जसे बोलता तसे तुम्ही भावाबरोबर बोलता का? त्याच सुरात, त्याच लयीत, त्याच आवेगात? नाही ना. बहिणीबरोबर जसं बोलशील तसं गर्लफ्रेंड बरोबर बोलशील का? किंवा बायको बरोबर बोलशील का? नाही ना. प्रत्येकाबरोबर आपण आरोह अवरोह जे संगीतामध्ये असतं, ती लय सगळ्या या सगळे तो आवेग, ती एनर्जी आपण प्रत्येकाबरोबर सारखी नाही बोलत किंवा सारखे आपण डिलिव्हर पण करत नाही. पण आपण अभिनय करतो तेव्हा आपण सारखंच डिलिव्हर करतो. म्हणून तो साचेबद्धता येते. मला इंटरेस्टिंग वाटलं की हां. रिलेशनशिप आणि 100% तो कॅरेक्टर आहे त्यांच्यासोबत एक्झॅक्टली. तो हे आहे कारण तुम्ही हा आपण विचारच करत नाही ना. मी माझ्या वडिलांबरोबर जसं बोलतो तसं मी माझ्या भावाबरोबर बोलणार नाही किंवा माझ्या बायकोच्या वडिलांबरोबर बोलणार नाही. माझ्या सासऱ्यांबरोबर मी तसं बोलणार नाही. बिकॉज सासऱ्यांबरोबरचं माझं रिलेशन, माझ्या वडिलांबरोबरचं माझं रिलेशन, भलेही दोघेही सेम, दोघांची पण सेम इमेज आहे, सेम स्टेटस आहे रिलेशन वाईज. पण प्रत्येकाबरोबरचं रिलेशन वेगवेगळं आहे. माझ्या आईबरोबरचं रिलेशन, माझ्या बायकोबरोबरचं रिलेशन, माझ्या मुलांबरोबरचं रिलेशन, माझ्या भावाबरोबरचं रिलेशन, प्रत्येकानुसार तुमचा सूर चेंज होतो. तो सूर तुम्हाला कळला पाहिजे. सो माझा पर्सनल लाईफमध्ये एवढा जर सूर असेल तर माझे कॅरेक्टर्स जेवढे समजा फिल्ममध्ये मी 20 कॅरेक्टर्स बरोबर मी बोलणार आहे, माझं डायलॉग डिलिव्हरी आहे, माझं डायलॉग एक्सचेंज आहे, तो मग प्रत्येकाबरोबर सारखं कसं असेल? पण तू फिल्म्समध्ये बघ, एखादा नट असेल तो प्रत्येकाबरोबर सेम डिलिव्हर करतो. मग ते सेम डिलिव्हर केलं तर कसं होणार? तर हे समजलं पाहिजे. तसंच मग तुमचं बॉडीबद्दल जसं बोलतो आपण, समजा आईला जसं टच करणार आहोत तसं आपण बायकोला टच करणार नाही. बायकोला टच करतोय तसं बहिणीला टच करणार नाही. मुलांना जसं टच करतोय तसं आपण वडिलांना टच करणार नाही. प्रत्येकाचा टच वेगवेगळा असतो. आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही. मग आपण फक्त बेसिक ज्याला म्हणतो, त्या बेसिक गोष्टींना आणि त्या बेसिक यानेच अप्रोच करतो.